नमस्कार मित्रांनो, मी मिस्टर एपी आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज तारीख आहे 18 जानेवारी 2024। उद्यापासून माझं ट्रेनिंग चालू होतं आहे। आज संध्याकाळी माझं 4 वाजता रिपोर्टिंग आहे DTC या ठिकाणी, म्हणजे डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी या ठिकाणी। आज मी रिपोर्टिंग करून फक्त येणार आहे। उद्यापासून माझं रिअल प्रशिक्षण चालू होईल 19 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत। तर ह्या संपूर्ण ट्रेनिंग दरम्यान जे मी प्रशिक्षण घेणार आहे किंवा जे मी क्षण अनुभवणार आहे तर ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। ज्या पद्धतीने मला वेळ मिळेल तर त्या पद्धतीने ते शूट करून आपल्यापर्यंत नक्कीच मी पोहोचवेन। तर भेटू आपण आता डायरेक्टली उद्या। आता मी इथे पोहोचलो आहे, आताच गाडी पार्क केली आहे। आता बॅग घेऊन जाईन इथे। बाकीचे काही माणसं आलेली आहेत इथे आणि हे माझं ऑफिस आहे। इथे आमची परेड चालेल। इथे आमची थोडीशी आता प्रॅक्टिस वगैरे आहे आणि मग प्रॅक्टिस करून उद्या आम्ही जाणार आहोत हेडक्वार्टरला, जे रत्नागिरी पोलीस मुख्यालय आहे। तर त्या ठिकाणी आमची पहिली ड्रिल वगैरे होईल आणि त्याच्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे मारुती मंदिरला, तर तिथे आमची फायनल परेड वगैरे होईल। तर आज जाऊयात आपण आतमध्ये। हा माझा बेड आहे। तर आता आम्ही पोहोचलोय आणि इथं तर माझे बाकीचे साथी आहेत। आता आमची काही मिनिटातच आमची परेड चालू होईल, सकाळी 7:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। मध्ये फक्त आम्हाला नाश्त्यासाठी आणि जेवणासाठी फक्त थोडा ब्रेक दिला जातो, बाकी पूर्ण त्या उन्हामध्ये आमची रगडा काढून घेतला जातो। तर रायफल वगैरे आम्हाला काही मिनिटांमध्ये मिळेल थोड्या वेळात। तर ज्या पद्धतीने मला जसा वेळ मिळेल तर त्या पद्धतीने ते शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। आमचे इथे कमांडर गेलेत कुठे, कांबळे कुठे गेले, जाऊया आपण आता बाहेर। आता आपल्याला हे इथे ग्राउंड म्हणजे ग्राउंडवरती कोणीच आपल्याला दिसत नाही, पण थोड्या वेळानं तुम्ही बघितलात तर आपली इथे पूर्णपणे स्पॉट असेल, तो प्रॅक्टिस करत असेल। आणि आत्ता इथं आमचे सिनियर आहेत सुनील कांबळे, हे सार्जंट आहेत, तर ते रेडी झालेले आहेत। हे बाकीचे कमांडो आपले जवान आहेत, तर ते फ्रेशअप वगैरे थोडेफार होत आहेत। तर आत्ता मी ड्रेस कोड चेंज करून आमचं व्हाईट टी-शर्ट आहे तर ते घातलं आहे, कारण प्रॅक्टिसच्या वेळेला आपण जर वर्दीमध्ये जर प्रॅक्टिस केली तर ती घाण होण्याची शक्यता असते। आणि माझ्याकडे आता एकच वर्दी राहिलेली आहे, तर त्याच्यामुळे आता आम्ही पूर्णपणे जी प्रॅक्टिस आहे आमची पहिली सुरुवातीला PT होईल। PT आम्हाला आमची या ड्रेसवरती होईल, टी-शर्टवरती, आणि ट्रॅक पॅन्ट शूज प्रत्येकाच्या पायामध्ये। आणि त्याच्यानंतर आमची जी ड्रिल आहे मग त्याच्यामध्ये रायफल घेऊन परेड वगैरे होईल, सलामी शस्त्र होईल, सॅल्यूट होईल। तर अशी टोटली दिवसभरामध्ये आमची प्रॅक्टिस चालू होईल। आणि आता आम्ही इथं आलो आहे, तर प्रत्येकजण तुम्हाला व्हाईट ड्रेसमध्येच पाहायला मिळेल। आता बेल झाली आहे, तर सर्वांना फॉलिंग करतात ग्राउंडवरती। तर आपण जाऊया आता ग्राउंडवर। आपल्या ग्राउंडवरती रत्नागिरी तालुक्याचे तालुका समादेशक आणि पंचायत नाईक आता आलेले आहेत, त्यांच्याकडे
उचल. ऐसे दौड़के चल. एक गेलेला आहे. असं नको तर आता आमची फायनली पीटी चालू झाली आहे आणि आता आम्ही रनिंगला सुरुवात केलेली आहे. एक पाठी घ्या. एक पडला काय. अरे उचल. पंजा मिळवायचं. उचल. त्याने उचल. उचल. त्याने उचल. आता त्याने उचल. सुरू झाले की मध्ये थांबायचंच नाही. हे का नाही कंटिन्यू चालू आहे. कोण काम दुसरे पण आहे टेबल सगळ्यांना माहिती आहे. क्लास तुझी टेबल नंबर 1 काम नंबर 1 इसी काम के क्लास तैयार. एक काम टाइम के साथ शुरू कर. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 थांबू नको. अशा प्रकारे आमची पीटी झालेली आहे. चांगला रगडा काढला नाही आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती तुम्हाला घाम हे बघायला मिळणारच आहे. येस 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 प्रत्येक घामाघूम झालेले आहे. चांगलाच रगडा काढला नाही आहे. आणि आता आम्हाला थोडं 10 मिनिटाचा ब्रेक दिला आहे. थोडे 5 मिनिटं बसणार आम्ही आणि त्याच्यानंतर मग पाणी वगैरे पिऊन पुढची आमची जी कारवाई असेल ती पुन्हा चालू केली जाईल. आता इथे प्रत्येकाला आम्हाला रायफल देत आहेत. तर इथे सुरुवातीला एंट्री वगैरे केली जाते. आपला जो बक्कल नंबर असतो सनद क्रमांक तो लिहून रायफलचा नंबर आणि त्याच्यानंतरच आपल्याला रायफल दिली जाते.
थांब रे नंबर आहे 1972 पालकर. 15. आम्ही रायफल वगैरे घेतली आणि तेवढ्यात आमच्या मॅडम आहेत तर त्यांनी तिळगुळ आणलाय. द्या काय म्हणायचं म्हणाय काहीतरी. अरे वा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर फायनली आम्हाला रायफल मिळालेली आहे. 303 आहे प्रत्येकाला आणि प्रत्येक घेऊन तयारीत आहे. आता आमची पुढची कारवाई इथे चालू होईल. तर आता आमचा ब्रेक झाला आहे. आम्ही आता नाश्त्यासाठी सोडलं आहे. तर आता शूट करायला मिळालं नाही. थोडीशी गडबड वगैरे होती आणि बाकीचे अधिकारी वगैरे होते त्याच्यामुळे जास्त शूट करायला मिळालं नाही. तर मग आत्ता जस्ट आम्हाला सोडलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे नाश्ता करण्यासाठी. तर मग तुम्ही पण या नाश्ता करायला आमच्यासोबत. बघू काय मिळते ते खायला. आता बाहेर जाऊन चौकशी करू आणि जे आवडेल ते खाऊ. या आता आम्ही इथं आमच्या रायफल वगैरे ठेवलेले आहे. सर्वजण आतमध्ये आलेले आहे. तर आता जाऊ आम्ही नाश्ता करायला. चाललो आहे नाश्त्याला. माझ्यासोबत पाडावे आहे प्रीतम पाडावे 1967 माझा बॅचमेट आहे. आमची 19शी बॅच आहे. तर आत्ता आमचं इथे 26 जानेवारीचं जे ट्रेनिंग चालू आहे तर पूर्ण रगडा करून घेतात आमच्याकडनं. कारण तिकडे गेल्याच्या नंतर आपली जी परेड वगैरे आहे तर ती एकदम व्यवस्थित झाली पाहिजे. तर त्यासाठी सुरुवातीला आमचे 7-8 दिवस आमची कंटिन्यू ड्रिल परेड वगैरे जी काय आहे तर ती आमच्याकडनं करून घेतली जाते. आणि आता आमचा लंच टाईम झाला आहे नाश्त्याचा टायमिंग. तर आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. तर बाकीचे आहेत ते येत आहेत मागून अर्धे पुढे गेले. तर आता बघतो कुठे जायचे टपरी वगैरे बघून मग आम्ही नाश्ता वगैरे आम्ही करू. तर आम्ही चाललो होतो नाश्त्याला तर हे परत आले. हे काय झालं. अरे बापरे ज्या ठिकाणी टपरी बघायला गेले होते तर तिथे नाश्ता नाही आहे. तर आता दुसरीकडे कुठे यांची ना ही चौकी आहे. तर आता पुढे जाऊन बघतोय आता कुठे मिळतो का नाश्ता. आम्ही नाश्ता करायला आलो पण हे बाकीचे अगोदर ह्या साईडला आलेले होते बाकीची माणसं. आम्ही टपरी आहे श्री वडापाव सेंटर वैशाली लाखन. हा हायवे आहे TRPचा. त्या हायवेच्या बाजूला इथं एवढे ब्रिज आहे रेल्वेचा. त्या ब्रिजच्या इथे म्हणजे रूळ आहे आणि त्या रुळाच्या बाजूला इथे ही टपरी आहे. आता मस्तपैकी आम्ही इथे नाश्ता करणार आहोत. बाकी नाश्त्याला काय आहे वडापाव. हे वडापाव खाणार ना रे. वडापाव खाऊया मस्त गरमागरम वडापाव खायला. वडापाव मिळालेला आहे मस्त की वडापाव खायला या आमच्यासोबत. फायनली वडापाव रेडी. या आमच्यासोबत मस्तपैकी वडापाव खाऊन झाला आणि आता मस्तपैकी गरमागरम चहा सोबत पाडावे सोबत आमचा टायगर पुडा. या मस्तपैकी चहा प्यायला. नाश्ता करून आम्ही पुन्हा चाललो आहे आमच्या प्रॅक्टिसला. तर आता जवळजवळ दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत आमची ड्रिल ही होईल. बाकीचे सर्व माणसं वगैरे पुढे गेलेले आहेत. सर्वांना फॉलिंग वगैरे केलं आहे.
4 5 6 7 8 9 रेड खुली लाईन चल एक गो रेड जनरल सलामी देंगे सलामी शस्त्र एक रेड बाजू शस्त्र एक रेड जनरल सलामी देंगे सलामी शस्त्र एक चलेगी मोड़ रेड आगे बढ़िए मोड़ रेड 3 3 जाने चलेगी मोड़ रेड आगे बढ़ेगी मोड़ टाकर मार रेड रेड 3 3 देने चलेगा नहीं रेड आगे बढ़ेंगे रेड 3 3 देने चलेगी आदि कुमार आगे बढ़ेंगे लाईनला ठोका नसतो कटल्यानं आपण करायचं कटल्यानं ठोकाला बघा विकेट लाइन चलेगी विकेट लाइन चला ठोका है Goal! Goal! Just
2 1 1 2 1 1 2 1 हात जाऊ दे पुढे चांगले समोरच्या कानापर्यंत एडी लावा एडी पायाची हात शिंग मारा बघा समांतर बम वेट समांतर आपलं काम आहे आपलं काम इथं ठोका नाही आगे बढ़ेगी ओए बुरा एक डायरेक्ट निघून जाते बाहेर पडेल किंवा तिथं ब्रेक हट रणित पाय असं कर चिटकव एडी एडी हां ब्रेक Yes, down.